भारतीय संस्कृती, आरोग्य व देशी गायींमधील अभिमान म्हणजे गीर गाई। नमस्कार शेतकरी पशुपालक मित्रांनो, गीर क्रांती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी डॉक्टर गणेश भुसळे। तर आज 24 नोव्हेंबर 2025, तर आज आपल्या फार्मवर 17 ते 18 गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। तर त्यामध्ये 5 गायी या वेलेल्या आहेत, तर 12 गायी या गाभण आहेत। तर आपण त्यांचे क्रमवारी किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपण जो 19 नोव्हेंबरला व्हिडिओ टाकला होता त्यामधील बऱ्याचशा गायी सेल झालेल्या आहेत व आज परत एक नवीन गाडी आलेली, आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत। गायींचा स्टॉक जास्त असल्यामुळे व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे आपण संपूर्ण पाहत नाहीत। संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यामध्ये सर्व गायींची डिटेल माहिती तसेच किमती दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला परत फोन करून विचारण्याची गरज पडणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपल्या फार्मवर गायी कशा प्रकारे विक्री केली जाते तसेच आपल्या ट्रान्सपोर्ट सुविधा कशी उपलब्ध आहे व गायींची कोणकोणत्या गोष्टींची खात्री दिली जाते हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण गुजरात या राज्यातून भावनगर या ठिकाणावरून गायी खरेदी करतो। गायी फार्मवर आल्यानंतर आपण गायींचा व्हिडिओ बनवतो व व्हिडिओ मध्ये सर्व गायींचे क्रमवारी डिटेल तशीच त्यांच्या किमती दिलेल्या असतात। त्यानंतर ज्यांना गाय आवडली ते आपल्या फार्मवर स्वतः येऊन गाय खरेदी करतात। गाय खरेदी झाल्यानंतर आपण त्यांना, जर गाभण गाय असेल तर सडबाद असेल किंवा अंग बाहेर येत या 2 गोष्टींची 100% खात्री देतो। तसेच जर वेलेली गाय असेल तर तिचा वार पडलेला आहे का नाही, गाय व्यवस्थित स्टेबल आहे का नाही याची संपूर्ण खात्री देऊन दुधाचे 2 टायमाचे मोजमाप करून खात्री देतो। जर लांबून कोणी शेतकरी पशुपालक आले तर त्यांची राहण्याची, जेवणाची, मुक्कामाची व्यवस्था देखील आपल्या फार्मवर केलेली आहे। आपण स्वतः फार्मवर येऊन दुधाचे 2 टाइम 3 टाइम मिल्किंग करून गायची खात्री करून गाय खरेदी करू शकता। त्यानंतर आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामध्ये किलोमीटर प्रमाणे चार्जेस घेतले जातात। बऱ्याच जणांचा फोन आल्यानंतर पहिला प्रश्न राहतो की आपला फार्म कुठं आला किंवा फार्मचा पत्ता काय। तर एकदा पुन्हा फार्मचा पत्ता सांगतो। भैरवनाथ डेअरी फार्म, वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर शहरापासून एक 13 ते 14 किलोमीटर अंतरावर वाळकी असं गाव आहे, तेथे आपला भैरवनाथ डेअरी फार्म। तर मित्रांनो, आजच्या लॉट मधील ज्या 5 वेलेल्या गाय आहेत आपण त्यांची सर्वप्रथम माहिती जाणून घेणार आहोत। तर 1 नंबरची गाय आहे आजच्या लॉट मधील वेलेली, सकाळीच खाली झालेली आहे। खाली तिला गोरा आहे, 2 टायमाचे मिळून तिला 10 ते 11 लिटर दूध आहे। काशीचा आकार, सडाचा अंतर पहा आणि दुसऱ्याच वेताची सेकंड लॅक्टेशन मध्ये। तर तिची किंमत आपण 60,000 रुपये सांगतोय, पण 55,000 रुपयाला तिचा व्यवहार होईल। तरी 2 नंबरची गाय आहे, ही पण वेलेली, तिला खाली गोरा आहे, जणून तिला 3रा दिवस आहे आणि 2 टायमाचे मिळून तिला 10 लिटर दूध चालू आहे। तर तिची पण किंमत आपण 60,000 रुपये सांगून 55,000 रुपये तिचा फायनल व्यवहार होईल। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। चल, 2 टायमाचे मिळून तिला 10 लिटर दूध चालू आहे। सेकंड लॅक्टेशन मध्ये गाय, दुसऱ्या वेताला, खाली गोरा आहे, 55,000 तिचा फायनल व्यवहार होईल। तरी 3 नंबरची गाय आहे, हिला पण खाली गोरा आहे, जणून 8 ते 10 दिवस झालेले, तिला पूर्णपणे दुधावर आलेली गाय। 2 टायमाचं मिळून 10 ते 11 लिटर दूध चालू आहे, एकदम शांत आहे गाय आणि सेकंड लॅक्टेशन मध्येच आहे, दुसऱ्या वेताला। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। हिची पण किंमत आपण 65,000 रुपये सांगून फक्त 55,000 रुपये हिची पण फायनल केलेली। तिन्ही पण गाया एकाच रेंजच्या आहेत, एकदम सारख्या आहेत आणि तिन्हीला पण 10-10 लिटर 10-11 लिटर दूध चालू आहे, म्हणून त्यांचे 55,000 रुपये आपण सगळ्यांची किंमत ठेवलेली। तर हिची पण किंमत 55,000 रुपये राहील, खाली पण तिला गोरा आहे। तर 4 नंबरची गाय मित्रांनो, तर ही गाय ताजी वेलेली आहे, 2 दिवस झाले जणू, तिला खाली कालवड आहे, पण ती काय दुधावर आलेली नाही अजून। 2 टायमाचं मिळून 3 ते 4 लिटर दूध देते। तर आपण ती दुधावर नसल्यामुळे तिला ऑफर मध्ये ठेवलेली। तिचे 35,000 सांगून फक्त 31,000 रुपये तिचे फायनल ऑफर राहतील।
खाली कालवड आहे तिला. ज्यांना कमी दुधाची घरगुती रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी 4 नंबरची गाय आहे. फक्त 31,000 रुपयामध्ये देणार आहेत आपण. 3 ते 4 लिटर दूध 2 टायमाचे चालू आहे तिला. तरी 5 नंबरची गाय मित्रांनो, ही पण जनलेली आहे. खाली तिला कालवड आहे. गाई सेकंड लॅक्टेशन मध्ये आता तिला 8 ते 9 लिटर चिक चालू आहे. पण गाईचं 10 ते 12 लिटर मिल्क कॅपॅसिटी. खाली तिला कालवड आहे. तर हिची किंमत आपण 65,000 रुपये सांगून 60,000 रुपये फायनल ठेवलेली. पाहू शकता तिला खाली कालवड आहे. सडातला अंतर काशीचा आकार पहा. 60,000 रुपये आपण हिचे फायनल किंमत ठेवलेली. तर आपण वेलेले गाय पाहिलेले आहेत. तर आपण गाभण गाय पाहणार आहोत आता. तर ही 6 नंबरची गाय गाभण मध्ये मोठ्या बापाची. जणण्यासाठी हिला एक 5 ते 6 दिवस वेळ आहे. भरपूर मोठ्या मापाची गाय आणि स्वभावाला पण एकदम शांत आहे. पाहू शकता प्युअर भावनगर लाईन मध्ये गाय आपण सोडून दाखवणार आहे. गायची हाईट, कान, माथा पहा. तर या गायची आपण 85,000 रुपये 90-85 सांगतोय. पण 81,000 रुपयाचे फायनल घ्यायचे. एकदम शांत आहे स्वभावाला गाई. सडातला अंतर काशीचा आकार पहा. मिल्क कॅपॅसिटी गायची एक 14 ते 15 लिटर पर्यंत राहील. सेकंड लॅक्टेशन मध्ये गाय आहे दुसऱ्या वेताला. तरी 7 नंबरची गाय मित्रांनो, ही पण गाभण मध्ये. जाणायला आज उद्याच खाली होईल ती. 2 ते 3 दिवस वेळ आहे तिला. ही पण गाय मोठ्या मापाची आहे. सेकंड लॅक्टेशन मध्ये. ही पण एकदम शांत स्वभावाची गाय आहे. हिला पण आपण सोडून पाहू. चल, ही पण एकदम प्युअर मध्ये. हिचा कान, माथा पहा, शिंगाचा आकार. स्वभावाला पण एकदम शांत आहे ती. मोठ्या मापाची पाहू शकता. गायची हाईट, सडातला अंतर काशीचा आकार. हिचं पण मिल्क कॅपॅसिटी 14 ते 15 लिटर पर्यंत राहील. प्युअर गिर कशाला म्हणतात ते आपल्या फार्मवर आल्यावर तुम्हाला माहिती पडेल. ही पाहू शकता कान, माथा, शिंगाचा आकार. मोठ्या मापाची मित्रांनो. हिची पण किंमत आपण 75-80 सांगतोय. पण 71,000 रुपयाला फायनल किंमत ठेवलेली आहे आपण. तरी 8 नंबरची कालवड आहे. ही पण भरपूर मोठ्या मापाची. जणण्यासाठी हिला एक 15 ते 20 दिवस वेळ आहे. ही पण एकदम शांत स्वभावाची. मोठ्या मापाची. हिचं पण मिल्क रेकॉर्ड 14+ आहे. तर हिला पण आपण सोडून पाहू. चल, भरपूर मोठ्या मापाची पाहू शकता. हिची पण हाईट एकदम शांत आहे स्वभावाला. 15 ते 20 दिवस हिला पण वेळ आहे जणण्यासाठी. तर हिची पण किंमत आपण 85-90 सांगतोय. पण 81 हिला फायनल द्यायची. भरपूर मोठ्या मापाची गाय. सेकंड लॅक्टेशन मध्ये फक्त. चल चल. तरी 9 नंबरची गाय मित्रांनो, ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या वेताला. जणण्यासाठी हिला पण 15 ते 20 दिवस वेळ आहे. ही पण एकदम शांत स्वभावाची. काशीतला आकार, सडाचा अंतर पहा. मोठ्या मापाची सेकंड लॅक्टेशन मध्ये. तर मिल्क रेकॉर्ड हिचं पण 12 लिटर प्लस राहील. तर तिची किंमत आपण 70-75 सांगतोय. पण 65,000 रुपयाला फायनल द्यायची. 15 ते 20 दिवस वेळ आहे. 65,000 रुपयाची किंमत राहील. तरी 10 नंबरची गाय आहे. ही तिसऱ्या वेतामध्ये. गायला जाणण्यासाठी एक 5 ते 6 दिवस वेळ आहे. सडातला अंतर काशीचा आकार पहा. एकदम शांत स्वभावाची. मिल्क कॅपॅसिटी तिची पण 12 ते 14 लिटर पर्यंत राहील. मोठ्या मापाची गाय तिसऱ्या वेतात. तर तिची किंमत आपण 65-70 सांगतो. पण 61,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल.
अजून एक 5-6 दिवस वेळ आहे तिला। 61,000 रुपयाची फायनल किंमत ठेवलेली आपण। तिसऱ्या वेतामध्ये गाय। तर 11 नंबरची गाय मित्रांनो, ही पण थर्ड लॅक्टेशन मध्ये तिसऱ्या वेताला। जन्यासाठी याला एक 25 दिवस ते 1 महिना वेळ आहे। ही पण एकदम शांत आहे स्वभावाला। पाहू शकता काशीचा आकार, सडातला अंतर। तिसऱ्या वेतात गाय आहे। ही पण मोठ्या मापाची आहे। 12 लिटर प्लस दुधाचं रेकॉर्ड आहे तिचं। एकदम शांत आहे स्वभावाला। आपल्या फार्मवर प्रत्येक गाय ही शांत स्वभावाची येते। तर हिची किंमत पण आपण 65-70 सांगतोय। कच्चे असल्यामुळे फक्त एक महिना वेळ असल्यामुळे हिला 61,000 रुपयाला फायनल द्यायची। पाहू शकता भरपूर मोठ्या मापाची गाय। 11 नंबरची गाय। तरी 12 नंबरची गाय आहे, सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या वेताला। जन्यासाठी हिला पण एक 20 ते 25 दिवस वेळ आहे। शांत स्वभावाची आहे। पाहू शकता सडातला अंतर, काशीचा आकार। तर सेकंड लॅक्टेशन मध्येच कालवड आहे। पाहू शकता। हिला जरा सोडून घेऊ आपण। हिचं मिल्क रेकॉर्ड 10 ते 12 लिटर पर्यंत राहील। तर तिची किंमत आपण 65-70 सांगतोय, पण 61,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल। मोठ्या मापाची कालवड आहे, सेकंडरी लॅक्टेशन मध्ये। जन्यासाठी एक 15 ते 20 दिवस वेळ आहे तिला। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। तर 61,000 रुपयाची फायनल किंमत ठेवलेली आहे आपण। चल, तरी 13 नंबरची गाय आहे। ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये। जन्यासाठी 10 ते 15 दिवस वेळ आहे तिला। ही पण एकदम शांत स्वभावाची। मिल्क कॅपॅसिटीची पण 10 ते 12 लिटर पर्यंत राहील। दुसऱ्याच वेतात आहे गाय आणि एकदम शांत आहे स्वभावाला। तर हिची किंमत आपण 60-65 सांगतोय, 55,000 रुपयाला हिचा व्यवहार होईल। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। तर 55,000 रुपयाला हिचा फायनल व्यवहार होईल। तरी 14 नंबरची आहे मित्रांनो, सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या वेताला। जन्यासाठी एक 8 दिवस वेळ आहे तिला। तर हिचं पण मिल्क रेकॉर्ड एक 10 लिटर प्लस राहील। तर तिची किंमत आपण 50-55 सांगतोय, पण 45,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल। घरगुती दूध खाण्यासाठी गाय मित्रांनो, एक 8 ते 10 लिटर पर्यंत दुधाची। तर तिचे 45,000 रुपये आपण फायनल किंमत ठेवलेली। तरी 15 नंबरची गाय मित्रांनो, हिला पण जाणण्यासाठी एक 20 ते 25 दिवस वेळ आहे। शांत स्वभावाची गाय आहे। 20 ते 25 दिवस वेळ असल्यामुळे आपण हिचे सांगताना 60-65 सांगतोय, पण 51,000 रुपयाला हिला फायनल द्यायची आहे। प्युअर भावनगर लाईनची। पाहू शकता तुम्ही तिचा कान, माथा। माथ्याचा आकार, कानाची साईज पाहू शकता। प्युअर आहे। फक्त टाइम असल्यामुळे आपण हिची 51,000 रुपये किंमत ठेवलेली। जनायला 20 ते 25 दिवस वेळ आहे। तरी 16 नंबरची गाय मित्रांनो, तिसऱ्या वेतात आहे। तर जनायला तिला 1 ते 1.5 महिना वेळ आहे। मोठ्या मापाची गाय आहे, पण 1 ते 1.5 महिना वेळ असल्यामुळे आपण ती गाय ऑफर मध्ये ठेवलेली आहे। फक्त 45,000 रुपयाला आपल्याला फायनल द्यायची। 1 ते 1.5 महिना वेळ असल्यामुळे मिल्क कॅपॅसिटी तिची 12 ते 14 लिटर पर्यंत राहील। फक्त 45,000 रुपयाची ऑफर ठेवलेली आहे आपण, वेळ असल्यामुळे। प्युअर क्वालिटी मध्ये पाहू शकता। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। तर मित्रांनो, 17 नंबरची गाय आपल्याकडे विशेष आज कॉन्क्रेज मध्ये गाय आलेली आहे। तर सर्व गाय आपल्याकडे गिर मध्ये अवेलेबल राहतात, पर शौकीन लोकांच्या आग्रहा खातर आपण ही आणलेली आहे। कारण ही भावनगर पासून दूरच्या भागात, कच्या भागात अवेलेबल राहते। आपल्याला तिथून अंतर जास्त पडल्यामुळे आपण ह्या गाय काय आणत नाहीत, पण शोकामुळे आपण शांत स्वभाव असल्यामुळे गाय आणलेली।
तर गाईला जाणायला 1 महिना वेळ आहे। सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्याच वेतात आहे, मोठ्या मापाची पाहू शकता। सडातला अंतर काशीचा आकार पहा, एकदम शांत स्वभावाची। तर 1 महिना वेळ असल्यामुळे तिचे आपण सांगायला 70-75 सांगतो, पण 61,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल। ज्यांना कॉन्क्रेज गायचा शौक आहे त्यांच्यासाठी आपण गाय अवेलेबल केलेली आहे। जास्त करून आपण कॉन्क्रेज गाय आपल्या फार्मवर येत नाही, कधीतरी रिक्वायरमेंट नुसार आपण अवेलेबल करतो। तर 61,000 रुपयाला फायनल द्यायची। ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे व गाय खरेदी करायची। तर धन्यवाद मित्रांनो, पुढील लॉटचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गायीसह। जय हिंद, जय गोमाता, जय गिर क्रांती।